आणि राज्याच्या माजी वित्तमंत्री महोदयांनी या जी काही घोषणा सभागृहामध्ये झाली, जो शासन आदेश माझी लाडकी बहीण या योजनेसाठी शासनाच्याकडनं काढला गेला त्याच्या संदर्भात या ठिकाणी भाष्य केलं। हक्कभंग होतो का नाही हा अधिकार आपला आहे सर्वस्वी, त्यामुळे त्याच्या बाबतीतलं मी भाष्य करणार नाही। परंतु माननीय विरोधी पक्ष नेते महोदय देखील बोलताना आणि सन्माननीय जयंत पाटील साहेब देखील बोलताना म्हणाले की श्रेयवादाची लढाई आहे का, तुम्ही आधी बोलायचं का मी आधी बोलायचं। माननीय वडेट्टीवार साहेब आणि माननीय पाटील साहेब, हे महायुतीचं सरकार हे असं श्रेयवादात कधी गुरफटणार नाही। काल आपण या ठिकाणी पाहिलं, एवढा सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प मांडला। आपण त्याच्यावर सुद्धा शंका व्यक्त केली की 2 महिन्यासाठी आहे, पहिला तरी हप्ता देताय का नाही आपण बघू। तुम्ही नकारात्मक मानसिकतेतनं थोडंसं बाहेर या। हे सरकार या सभागृहामध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय, वित्तमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बोलले, ते 100% पूर्ण करण्यासाठी आणि सगळ्या वित्तीय तरतुदींचा अभ्यास करूनच सन्माननीय अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे। मी आपल्याला एवढंच सांगेन की जो काही शासन आदेश काढलेला आहे तो या सभागृहामध्ये अर्थसंकल्प वाचून झाल्यानंतर त्याच्यापूर्वी मंत्रिमंडळानं ज्या योजनेला मान्यता दिली, मंत्रिमंडळाचा जो निर्णय झाला तो मंत्रिमंडळाचा निर्णय हा शासन आदेशामध्ये पारित करण्याची पद्धत आपली आहे। मंत्रिमंडळाने एखादा निर्णय, 1 मिनिट विरोधी पक्ष नेते महोदय, माझं होऊ द्या ना, मग आपण जरूर बोला। 1 मिनिट, मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, त्याचा शासन आदेश काढला आणि समजा आम्ही शासन आदेश तातडीनं काढला तर आता हरिभाऊ म्हटले तसं त्याला विरोध आहे का यांचा की का काढला। समजा आता आदेश निघाला आणि पात्र अपात्र ज्या काही त्याच्यामधल्या महिला असतील त्यांनी जर आतापासून अर्ज करण्याची तयारी सुरू केली, गोरगरीब महिलांना ते पैसे मिळणार आहेत, ते मिळू नयेत असं तुम्हाला वाटतंय का। त्यामुळं अशा अनावश्यक बाबीमध्ये पुन्हा आणि परत सरकारवरती आक्षेप घ्यायचा, त्यांच्या काळामध्ये कधी 1 रुपया महिलांना मिळाला नाही या योजनेसारख्या योजनांमधनं। आणि मग आता मी परत सांगेन, आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखालचे हे चांगले निर्णय, याच्यामुळं ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेलं आहे किंवा ज्यांना आता वाटतंय की हे आम्ही करू शकलो नाही ह्यांनी कसं केलं, ते नाराजीच्या मानसिकतेतनं, नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत। सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत।